रामनवमीच्या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा येथल्या राम मंदिराला पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त देण्यात आलेला आहे। आपण बघू शकता की आपल्या समोर हे राम मंदिर आहे जे किराडपुरा परिसरातलं आहे आणि याच ठिकाणी 2 वर्षापूर्वी मोठी दंगल सुद्धा झाली होती, प्रचंड जाळपोळ झाली होती, पोलीस गोळीबारामध्ये 2 व्यक्तींचा मृत्यू सुद्धा झाला होता। त्याच ठिकाणी आता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। मागच्या 2 वर्षापूर्वी झालेल्या दंगलीच्या खुणा आजही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। हे समोरचे जे लाईट आहेत ते सुद्धा त्यावेळच्या जाळपोळीमध्ये फुटलेले होते, ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात आणि अशा पद्धतीने ती दंगल झाल्यामुळे या ठिकाणी पोलिसांकडून सतर्कता या ठिकाणी घेतली जात आहे आणि त्याचबरोबर मोठा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। राम मंदिराला सध्या पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। आपल्यासोबत पोलीस उपायुक्त सर, काय सांगाल तुम्ही? हा मोठा बंदोबस्त आहे इथं आणि बऱ्यापैकी शहरामध्ये सुद्धा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर आयुक्तालय पोलिसांकडून बंदोबस्ताची पूर्ण तयारी झालेली आहे। पूर्ण या आयुक्तालयामार्फत 3 DCP, 7 ACP, इतर 33 PI आणि 2000 कर्मचारी अशा पद्धतीचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे। त्याचबरोबर जो रूट आहे ते रूटवरती वाहतूक विभागामार्फतीने पूर्ण रोडवरती बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि त्या जुन्या घटनांच्या बाबतीत आम्ही सध्या काळजीपूर्वक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। नागरिकांना काय आव्हान आहे? उद्या मोठ्या संख्येने गर्दी होणार आहे इथं। आतापर्यंतचे शहरातले सण उत्सव शांततेत गेलेले आहेत, त्याच पद्धतीने हा पण उत्सव हा शांततेत जाईल आणि नागरिक त्या संदर्भाने काळजी घेतील असे मी आवाहन करत आहे। तर अशा पद्धतीनं संपूर्ण शहरभर तब्बल 2000 पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। रामनवमीच्या पार्श्वभूमीवरती कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलीस सतर्क आहेत। कॅमेरामॅन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।